नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून थांबलेल्या पावसाला पुन्हा एकदा सकाळपासून सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील पैनगंगा, गोदावरी या 3 प्रमुख नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचेही नुकसान झाले। पूर क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। तर आज पुन्हा एकदा दिवसभरात जोराचा पाऊस झाला तर पुराचा फटका नांदेडला बसू शकतो। तिकडे वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने फटका बसलाय सर्वसामान्यांना। या पावसामुळे मंगळूरपीर तालुक्यातील आडाण ही नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। पूर आलेला आहे तर त्यामुळे गणेशपूर, मंगळूरपीर, कारंजा मार्गही बंद झालाय। नदीकाठच्या शेतजमिनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्यात। शेतातील पिकांचं त्यामुळे अतोनात नुकसान झालंय। त्यात सोयाबीन, तूर, कपाशी आणि शेतकऱ्यांच्या फळबागा या देखील पाण्यात गेल्यात। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तिकडे बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीला रात्रीपासूनच पूर आलाय। नदीकाठावरील शेतात गुडघाभर पाणी साचलंय। परिणामी रात्रीपासूनच पिकं पाण्यात बुडली आहेत। त्यामुळे मोठं नुकसान झालंय। बुलढाणा, चिखली, मेहकर या 3ही तालुक्यात पैनगंगा नदी जाते आणि त्यामुळे नदीकाठावरील शेकडो हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। शेतजमीन अक्षरशः खरडून निघाली। तर गेल्या वर्षभरात कोरडी असलेली बिंदुसरा नदी मागच्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे खळाळून वाहू लागली आहे। बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालंय आणि त्यानंतर बिंदुसरा नदीला पाणी आलंय। याच बिंदुसरा नदीचा बीड शहरातील वाहता प्रवाह आपल्याला पाहायला मिळतोय, जो ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलेला आहे, खास एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। ऋषिकेश तिवारी यांनी ड्रोनच्या सहाय्याने दुथडी भरून वाहणारी ही बिंदुसरा टिपलेली आहे, जी गेल्या 2 वर्षात कोरडी ठाक पडलेली होती। तिला 2 दिवसाच्या पावसाने अक्षरशः पूरजन्य असं स्वरूप आलेलं आहे।